नमस्कार, मी रश्मी. काटाचमच्या परिवारामध्ये तुम्हा सर्व खवय्यांचं आणि खिलवणाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर काटाचमच्या किचनमध्ये आज आपण गुढीपाडव्यानिमित्त एक विशेष थाळी बनवणार आहोत. तर त्या थाळीचं वैशिष्ट्य असं आहे की ती 6 रसांची बनलेली आहे. म्हणजे आंबट, गोड, तिखट, खारट, कडू आणि तुरट अशा 6 रसांची बनलेली आहे आणि ती डाएट फ्रेंडली आहे. म्हणजे आपण कमी तेलात आणि कमीत कमी गोड वापरून बनवणार आहोत. तर अशी ही थाळी बनवण्यासाठी आपण तयार आहोत. तर त्यासाठी आपण सुरुवातीपासून काय काय करणार आहोत ते पाहूयात. आजच्या ह्या विशेष थाळीमध्ये मी गोडामध्ये बनवणार आहे लापशी आणि वरण भात असणार आहे आणि मिक्स भाजी असणार आहे, सुकी भाजी असणार आहे, ती कारल्याची असणार आहे आणि चटण्यामध्ये कैरीची चटणी, लोणचं, पापड आणि कोथिंबीरची वडी असं सर्व मस्तपैकी अशी षडसळ संयुक्त थाळी असणार आहे. तर त्याची आपण आता सुरुवात करूयात. तर आपला हा गुढीपाडव्याचा स्वयंपाक बनवण्यासाठी आपण सुरुवातीपासून काय काय करायचं ते बघत आहोत. तर अगदी सुरुवातीला आपण डाळ आणि तांदूळ भिजत घालणार आहोत. तर त्यासाठी आपण किती साहित्य घेतलंय ते बघूयात. तर इथे मी 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे आणि 1 कप तांदूळ आहे तर त्याच्यामध्ये मी 2 कप पाणी ओतलेलं आहे. आपला तांदूळ जर जुना असेल तर आपल्याला 2 ते 2.5 कप पाणी लागतं आणि तांदूळ जर नवीन असेल तर पाणी कमी लागतं. आणि जुना तांदूळ असतो तो भात थोडासा मोकळा होतो आणि अगदी नवीन तांदूळ असेल तर भात थोडा चिकट होतो. तर आपला तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार आपण पाणी ॲडजस्ट करायचं. आणि इथे मी 1 कप तूर डाळ घेतलेली आहे आणि ते 4 कप पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे. आपण हे दोन्ही वस्तू अशा भिजत ठेवायच्या अर्धा तास आणि मग नंतर डाळ तांदूळ हे कुकरला लावत नाही, असंच पातेल्यामध्ये शिजवते. जर तुम्हाला कुकरला लावायचं असेल तर तुम्ही कुकर लावू शकता. तर डाळ आणि तांदूळ आपण अर्धा तासासाठी भिजत ठेवले आहेत. तोपर्यंत आपण लापशीची तयारी करूया. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात. तर आपल्याला लापशी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. इथे 1 कप लापशी घेतली आहे. लापशी म्हणजे गव्हाचं जाड भरडं असतं. तर इथे मी 1 कप घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अर्धा कप गूळ घेतलेला आहे. थोडं गोड कमी प्रमाणात करायचं आहे म्हणून मी अर्धा कप घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 1 कप लापशी असेल तर 1 कप गूळ घ्या. इथे मी ड्रायफ्रूट घेतले आहेत, काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके. 1 चमचा घेतलेला आहे सर्व. म्हणजे 5-6 बदाम, 10-12 मनुके, 5-6 काजू, 5-6 पिस्ता वगैरे असं घेतलेलं आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आपल्याला अगदी चिमूटभर मीठ वापरायचं आहे. आणि इथे मी 1 चमचा बडीशेप, 5 हिरव्या वेलच्या आणि अर्धा इंच सुंठ घेतलेलं आहे. तर हे आपल्याला तव्यावर थोडंसं हलकंसं गरम करून त्याची पावडर करायची आणि ती चाळून घ्यायची आहे. आणि इथे पातळ असे ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत. तर त्या लापशीमध्ये हे छान लागतात. तर आता आपण एवढं सर्व साहित्य घेतलेलं आहे. आपण लापशी करण्यापूर्वी आपण जे डाळ तांदूळ भिजत ठेवले होते त्याला आपण आता गॅस लावूया आणि लापशीला फोडणी देऊया. तर आपण डाळीचा गॅस लावूया आणि तांदळाचाही गॅस लावूया, भाताचाही. आणि आपण डाळीमध्ये थोडंसं पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल टाकूया म्हणजे डाळ लवकर शिजते. आणि भाताच्या अंदाजानुसार आपण त्याच्यात मीठ टाकायचं आहे. आणि आता हे शिजते तोपर्यंत आपण लापशीला फोडणी देऊया. तर आपण 1 कप लापशी घेतलेली आहे. त्यासाठी मी 4 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे आधीच. आता आपण फोडणी देऊया. तर पातेलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे तूप टाकूयात. आता हे तूप पूर्ण वितळलं की आपण लापशी टाकूया. आणि आता आपण ती व्यवस्थित परतून घेऊया. लापशी तुपावर छान त्याची परतून घ्यायची. एकदम जास्त डार्क ब्राऊन करायची नाही, 1-2 मिनिट अशी परतायची. आपण जर जास्त परतलं तर ती कडक होते आणि शिजायला वेळ घेते. त्याच्यामुळे जास्त वेळ परतायचं नाही. हलकासा सुगंध यायला लागला की मग आपण त्याच्यात पाणी ओतायचं. सर्व बाजूने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण हे
2 मिनटं परतायचं. स्मेल यायला सुरुवात झाली आहे आणि छानपैकी असं हे परतलं गेलेलं आहे. आणि आता आपण याच्यात पाणी ओतूयात. आपल्याला 4 कप पाणी ओतायचं आहे. आपण 4 कप पाणी ओतलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करून आपण आता याला शिजू द्यायचं. मीडियम गॅसवरती ठेवायचं. जर इथे तुम्हाला दूध वापरायचं असेल तर थोडं 2 कप दूध आणि 2 कप पाणी वापरायचं. आपण ही पाण्यातच करणार आहोत. आता एक मोठी उकळी आल्यानंतर आपण गॅस मीडियम करणार आहोत. अर्धवट झाकण ठेवणार आहोत आणि लापशीला शिजू देणार आहोत. तोपर्यंत इकडे भातही शिजतोय आणि वरणही शिजतंय. आता हे आपण मस्तपैकी लापशी शिजलेली आहे. मंद गॅसवर, मीडियम गॅसवर टू मंद गॅसवर मी ठेवून व्यवस्थित शिजवली आहे. तर हे पाणी आपण 4 कप ओतलं होतं ते पूर्ण आटलेलं आहे आणि आपली लापशी ही शिजलेली आहे. तर आता आपण याच्यात गूळ टाकूयात. इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता गूळ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटेल. मंद गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित अशी घोटून घ्यायचं. पूर्ण गूळ वितळेपर्यंत आपण असं घोटून घ्यायचं. तर आपला हे गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आपली ही लापशी पूर्ण शिजली कीच आपण त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. जर तुम्हाला वाटलं लापशी शिजली नाही पण आधी पाणी ओतून चेक करायचं, म्हणजे पाणी पूर्ण आटत आल्यानंतर शिजले काय ते. आणि जर शिजली नसेल तर परत 1 कप पाणी ओतायचं, म्हणजे गरमच पाणी ओतायचं, म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होत नाही आणि व्यवस्थित शिजली जाते. आणि जर तुम्हाला कुकरला लावायचं असेल तर 1 कप हे लापशी आणि 4 कप पाणी टाकून कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे आणखीन लवकर शिजली जाते. तर आता हे थोडंसं अजून आपण मंद गॅसवर शिजू द्यायचं याला. आणि मग थोड्या वेळानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि आपण सुंठ, बडीशेप आणि वेलचीची पावडर घेतली ती टाकूयात. तर मंद गॅसवर थोडा वेळ शिजू देते. आता आपले हे गुळाबरोबर मस्तपैकी मंद गॅसवरती अजून थोडी शिजलेली आहे. आपल्याला लापशी किती पातळ हवी आहे त्याच्या हिशोबाने आपण थोडंसं इथे दूध किंवा पाणी वाढवू शकतो. तर इथे मी आता अर्धा कप पाणी परत ओतणार आहे आणि आपण बाकीच्या वस्तूही टाकणार आहोत. इथे गरम पाणी वापरलं आहे मी, ते अर्धा कप पाणी ओतते. गॅस थोडा मीडियम करायचा, कारण आपण आता जशी आपल्याला ही लापशी दिसते थोडा वेळ गेल्यानंतर ही परत घट्ट होते, त्याच्यामुळे त्या अंदाजाने आपण थोडंसं पाणी ओतायचं. आता आपण याच्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकणार आहोत. तर ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, म्हणजे ते छान शिजले जातील खिरीबरोबर, म्हणजेच लापशीबरोबर. आणि चिमूटभर मीठ टाकणार आहोत, कारण गोडाचा पदार्थ असेल तर त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ते गोड छान लागतं. तर हे मिक्स करूया आणि 5 मिनिटासाठी परत मंद गॅसवर ठेवूया. आणि लक्ष ठेवायचं की ते खाली लागता कामा नये. तर गूळ टाकल्यापासून आपल्याला ते खाली लागू शकतं, म्हणून आपण हे 5 मिनटं जरी ठेवलं तरी मध्ये एकदा उडून असं पूर्ण त्याला घोटून घ्यायचं. तर मंद गॅस करते आणि 5 मिनटासाठी झाकून ठेवते. आपल्या इकडे भातही शिजलेला आहे. आपला भातही व्यवस्थित शिजलेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता आपण डाळ पण बघूया. डाळी आपल्याला हवी तशी शिजलेली आहे, पण डाळीचाही गॅस बंद करूयात आणि आपण हे उतरवून ठेवूया आणि नंतर फोडणी देऊया. आता आपण खिरीकडे बघूयात. तर आता आपलं हे मस्तपैकी लापशी तयार झालेली आहे. 5 मिनटं मंद गॅसवर व्यवस्थित झालेले. आता आपण याच्यामध्ये सुंठ पावडर टाकूयात, म्हणजे सुंठ, बडीशेप आणि वेलची. तुम्हाला हवं असेल तर फक्त वेलची पावडर टाकू शकता, फक्त बडीशेप पावडर टाकू शकता. इथे मी 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. व्यवस्थित मिक्स करूया. मस्त सुगंध येतोय. आणि गोडाचं प्रमाण पण तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता. इथे मी गोड थोडं कमीच वापरलेलं आहे. आणि आता आपण हे ड्रायफ्रूट्स टाकायचे याच्यामध्ये. जर तुम्हाला हे तुपावर थोडे फ्राय करायचे तर करू शकता आणि असंही टाकू शकता. जर तुपावर फ्राय करायचे असतील तर आपण जेव्हा लापशीची फोडणी देतो त्यापूर्वी आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. तर आता मी तसेच टाकणार आहे.
आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मस्तपैकी अशी लापशी तयार झालेली आहे. आणि आता गॅस बंद करून झाकण ठेवूया. गॅस बंद करूया आणि झाकण ठेवून आपली लापशी तयार आहे. आपण आता पुढची तयारी करूया. आपल्याला कैरीची चटणी बनवायची आहे. तर चला आता आपण पुढची तयारी करूया. तर आपल्याला आंबट अशी कैरीची चटणी करण्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे. इथे 1 कप मी कैरीच्या फोडी करून घेतल्या आहेत. अशा प्रकारे आपण साल काढलेली नाही आहे. अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे काप करून. 1 चमचा जिरे, आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे. आणि 8 ते 9 लसूण पाकळ्या आहेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत. मिरच्या तुम्हाला कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काढून घेऊया. आपण मिक्सरमध्ये कैरी घेतलेले आहे. खोबरं टाकूयात. मिरच्या थोड्या मधून कट करून टाकूयात. लसूण टाकूयात आणि जिरे आणि अगदी आपण थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत. आणि आपण हे वाटण पाणी न वापरता करणार आहोत आणि जाडसर अशी चटणी करणार आहोत. तर आपण पाणी न वापरता जाडसर चटणी करूयात. तर अशी आपली जाडसर कैरीची चटणी तयार झालेली आहे. आंबट चटपटीत अशी. आता याच्यात आपण ह्या अंदाजानुसार मीठ टाकायचं. आपण आधी मीठ टाकलं नाही कारण आपल्याला पूर्ण व्यवस्थित वाटण्याचा म्हणजे त्या चटणीचा अंदाज नाही किती होते. आणि आता अशी झाल्यानंतर आपण त्याच्यात मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशी ही चटपटीत चटकदार अशी कैरीची चटणी आंबटशी खायला खूप छान लागते. तर आता आपण सगळीकडे व्यवस्थित मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली ही कैरीची चटणी तयार आहे. आता आपण ही ठेवून देऊया आणि कोशिंबीरची तयारी करूयात. तर आता आपण कोशिंबीर बनवण्यासाठी साहित्य घेतलं आहे. इथे काकडी घेतलेली आहे अर्धा कप गाजर किसून घेतलेला आहे. अर्धा कप कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा कप आपण बीट किसून घेतलेला आहे. एक छोटा टोमॅटो अगदी लालबुंद टोमॅटो कट करून घेतलेला आहे. इथे मी 4 चमचे दही घेतलेलं आहे आणि 1 मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर आता आपण एक एक व्यवस्थित मिक्स करत जाऊया. इथे आपण काकडी घेतली आहे, गाजर, कांदा, बीट, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची, आणि याच्यात आपण आता हे आधी हे मिक्स करून घेऊया आणि आपण त्याच्या अंदाजानुसार दही टाकूयात. आता आपण दही टाकूयात. आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याने सर्व दही लागेल. व्यवस्थित मिक्स करून आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आपण अगदी पानं वाढण्यापूर्वी त्याच्यामध्ये मीठ टाकून आपण पानं वाढायला घ्यायची. तोपर्यंत आपण ही झाकून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. तर आपली ही सगळीकडून व्यवस्थित मिक्स झालेली आहे. बघा छानपैकी अशी मिक्स झालेली आहे. आता आपण ही ठेवून देऊया. तर आपली कोशिंबीर बनवून झालेली आहे. आता आपण पालक वडी बनवणार आहोत. तर इथे मी 2 कप पालक बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक कप किंवा अर्धा कप कोथिंबीर घेतलेली आहे. 1/2 कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 1/2 चमचा हळद, 2 चमचे जिरे, 2 चमचे तीळ, 8 ते 10 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, आणि 20 ते 25 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण याच्यात लसूण मिरची टाकूयात, जिरे टाकूयात, हळद टाकूयात,
आणि कोथिंबीर टाकूयात आणि थोडंसं पाणी वापरून आपण याला एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. आता आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघा. अशा प्रकारे आपण आता हे मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता आपण याच्यात पालक टाकूयात. मिक्स करून घेऊयात. तर चमचा मध्येच तुटला, मी आता चमचा बदलून घेतलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये हे पूर्ण मसाल्यामध्ये पालक मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यात पीठ टाकूयात. तांदळाचं पीठ टाकूयात आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला चमच्याने येत नसेल तर हाताने मिक्स केलं तरी चालेल. थोडंसं पाणी टाकूयात. आपण अजून पाणी घेऊयात. अजून आपण थोडं थोडं पाणी टाकत आपण हे मिक्स करून घ्यायचं. आपल्याला एकदम पाणी जास्तही करायचं नाही आहे. आता हे आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. आधी आपण मीठ टाकून घ्यावा. त्या मिश्रणाच्या अंदाजाने मीठ टाकूयात. आणि तीळ टाकूयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर हे छान मिक्स झालं आहे. आता आपण एक प्लेटमध्ये याला काढूयात. तर याला मी असं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकडे उकळायला. आता हे आपण याच्यात टाकूयात. त्याच्या आधी आपण थोडेसे तीळ टाकूयात, म्हणजे वड्यांच्या दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित तीळ दिसले जातील. आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे की आपल्याला व्यवस्थित वड्या काढता येतील आणि व्यवस्थित वाफल्या जातील. सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. आता आपण याच्यावरून तीळ पसरूयात. आणि आता आपण हे थोडंसं टॅप करूयात आणि वाफायला ठेवूयात. तर आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाण्याला उकळी यायला लागले. आपण हे ठेवून देऊया त्याच्यामध्ये. व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवूया. 20 ते 25 मिनिटासाठी वाफू देऊया छानपैकी. आपण आता वरणाला फोडणी देऊन घेऊया. मी वरणाची डाळ परत गरम करून घेतलेली आहे. आपल्या एवढ्या वेळ होईपर्यंत ती थोडी थंड झालेली तर गरम करून घेतलेली आहे. आता पातेलं गरम झालं की तेल टाकूया. पातेला तापलेलं आहे, आपण तेल टाकूया. 1-2 टेबलस्पून तेल. तेल जरा गरम झालं की आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया, कारण फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे. अशी मोहरी तडतडली पाहिजे. तेल गरम झालेलं आहे तर आपण आधी मोहरी टाकूया. तर मोहरी थोडी तडतडली की आपण जिरे टाकूया. तडतडायला सुरुवात झाली, आपण जिरे टाकूया. आपण इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत, त्या टाकूया. ते टाकूया. आपण कढीपत्ता डायरेक्ट तेलात टाकत नाही, कारण खूपच तेल उडतं. मग लसूण टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा. आणि आता आपण मिरच्या टाकू. तिथे मी 4 मिरच्या अर्ध्या तोडून घेतलेल्या आहेत.
मिरच्यांना थोडे डाग पडले की आपण हिंग हळद टाकूयात आणि आपला लसूण पण थोडासा गोल्डन होईल. लसूण गोल्डन झालेलं आहे. तर हिंग हळद टाकूया. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद. आणि आता आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो टाकूया. आता टोमॅटो व्यवस्थित शिजू द्यायचा. आता टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे, त्याच्यामुळेच आपण त्याला बारीक एकदम बारीक कट करायचा. आता आपण इथे डाळ टाकूया. व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता हे मी खाली उतरते, मला पाणी ॲडजस्ट करायचं आहे. आपल्याला वरण एकदम घट्ट नको आहे, तर आपण ह्या पातेल्यामध्ये ह्या सर्व गोष्टी टाकून घेऊया. तर आपण हे वरण याच्यात ओतून घेतलेलं आहे. तर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढं वरण पातळ हवं असेल त्याप्रमाणे आपण ॲड करत जायचं. किती घट्ट किती पातळ हवं त्याप्रमाणे. मी अजून थोडंसं पाणी ॲड करते आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची, कारण उकळताना पण थोडं पाणी आटलं जातं. तर अशा प्रकारे आपलं हे वरण जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. आता एक छान उकळी आणायची. आपण मीठ टाकूया अंदाजानुसार. तर आता आपला वरण हे व्यवस्थित उकळलेलं आहे. उकळल्यानंतर त्याला 5 मिनटं मंद गॅसवर ठेवायचं आणि मग गॅस बंद करायचा. तर माझं हे उकळल्यानंतर मंद गॅसवर ठेवून झालेलं आहे. आता मी बंद करते आणि आता आपण वड्यांकडे बघूयात. तर आपलं हे वड्या ठेवून 25 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया व्यवस्थित शिजलेत का. तर हे व्यवस्थित शिजलेलं आहे. तर आपण हे बंद करूया आणि हे थंड व्हायला ठेवूयात. आता आपण हे पालकच्या वड्या थोड्याशा थंड होत आहेत, तोपर्यंत मी कारलं कापून घेतलं आहे. आपल्याला 15 ते 20 मिनटं मीठ लावून ठेवायचं आहे, म्हणजे त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो. तरी ते मी 2 कारली अशा प्रकारे पातळ काप करून घेतलेले आहेत. तर आता याच्यामध्ये मीठ टाकून याला मिक्स करून ठेवून देऊयात. तर व्यवस्थित असं मिक्स करून पण असं सर्वकडे मीठ लावून व्यवस्थित असं ठेवून द्यायचं. आणि एका साईडला आपण कशाच्या तरी आधाराने त्याला असं करून ठेवून द्यायचं, म्हणजे जे पाणी कडू असतं ते असं ओघळून निघून जाईल. तर अशा प्रकारे मी असं एका साईडला हे कारलं असं करून ठेवलेलं आहे, म्हणजे आपण कडू पाणीकडून ओघळून एका साईडला होतं. आता आपण पालक वडी शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आपण या सर्व थाळीमध्ये कमीत कमी तेल वापरणार आहोत, त्याच्यामुळे मी वड्या पूर्ण तेलात तळणार नाही आहे, तर शॅलो फ्राय करणार आहे. तर हे 20-25 मिनटं होत आहेत, तोपर्यंत आपण पालक वडी शॅलो फ्राय करून घेऊया. तर आपल्या वड्या अशा थंड झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे जाड होतं, तर एवढं जाड नको असेल तर आपण काय करायचं, मधून याला असं एक कट मारायचा, म्हणजे व्यवस्थित ते 2 आकारामध्ये होतात. म्हणजे आपल्याला शॅलो फ्राय केलं तरी पण व्यवस्थित लागतात. तर आता आपण ह्या शॅलो फ्राय करून घेऊया. तर आपण तव्यात थोडंसं तेल घेतलेलं आहे. आपण फुल फ्राय करणार नाही आहे, शॅलो फ्राय करणार आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपण वड्या टाकूया. अगदी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. आणि तेल असं आपण तव्यात पूर्णपणे पसरून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, आपण वड्या टाकूयात. तर तेल गरम झालं आहे, आपण वड्या टाकून घेऊयात.
आणि एका बाजूने आपण थोडा वेळ भाजू द्यायच्या. एक मिनिट झाल्यानंतर आपण याला परतूयात. पण असं सतत हलवून कडेच्या एका मध्ये आणायच्या. आता आपण गॅस थोडा कमी करून, आपण गॅस मंदच ठेवलेला आहे. एकदम मंद गॅसवर आपण परतायचा, म्हणजे सर्व परतेपर्यंत पहिली करपली जाणार नाही आहे. आता आपण या सगळ्या व्यवस्थित अशा मध्यभागी करून थोडंच मंद गॅसवरती एक मिनिटासाठी ठेवूयात. मस्तपैकी शॅलो फ्राय होतील. अगदी आपल्या कमी तेलामध्ये ह्या पालकच्या वड्या तयार होतात. जर तुम्हाला अशा शॅलो फ्राय करायच्या नसतील तर तुम्ही व्यवस्थित पूर्ण तेलात तळू शकता. पण आपल्या थाळीचंच आजचं वैशिष्ट्यच हे आहे की आपण कमी तेलामध्ये आणि कमी गोड अशा प्रमाणात एक डाएट फ्रेंडली थाळी बनवतो आहे, म्हणून मी ते शॅलो फ्राय केलेले आहेत. आता गॅस थोडा मीडियम करूयात. त्या अशा फिरवत राहायच्या, म्हणजे कडेच्या मधल्या अशा बाहेरच्या साईडला वगैरे घेऊन म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात. कारण गॅस आपण जेव्हा मीडियम करतो किंवा मंद करतो तेव्हा तो फ्लेम जास्त करून मध्ये लागते, कडेला लागत नाही. त्याच्यामुळे आपण याला फिरवत एक बाजू भाजून घ्यायची. आता एकदम गॅस कमी करूया, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत त्या कच्च्या वाटणार नाहीत, अशा प्रकारे भाजल्या जातील. आता हे 2 मिनटं आपण मंद गॅसवरती ठेवायचं ही बाजू, आणि नंतर दुसरी बाजू 1 मिनिटासाठी ठेवायची, आणि मग आपल्या या शॅलो फ्राय होऊन जातील. आता मागच्या बाजूने व्यवस्थित झालेले आहेत. आता एक आपण परतूयात. गॅस एकदम मंद आहे. आपल्याला करपवायच्या नाहीत, गॅस छोटा जास्त मोठा असं करत वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. मध्ये असणाऱ्या जास्त करपल्या जातात, त्यामुळे जास्त काळजीपूर्वक करायच्या. ज्या झाल्या तशा वाटतात त्या आपण कडेला घ्यायच्या. तर आता आपण ह्या झाल्यात त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या अशा मध्ये सरकवून ठेवूयात. तर आता आपण ह्या व्यवस्थित झालेल्या आहेत, काढून घेऊया. गॅस बंद करूया आणि या सर्व काढल्यानंतर बाकीच्या मी ज्यांना हवे तसं करून देणार आहे. म्हणजे कोणाला तळून हवं असेल तर तळून देणार आहे, कारण लहान मुलांना जास्त करून तळून लागतं. वयस्कर असतील तर त्यांना तळायला चालत नाही. तर अशा प्रकारे बाकीच्या पण मी वड्या करून घेते. आता आपण कारलं बनवणार आहोत. आपण ते कारलं सुक्कं बनवणार आहोत. तर आपण जे कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं ते मी 2 वेळा धुवून कारलं चांगलं पिळून घेतलेलं आहे, आणि ते अशा प्रकारे व्यवस्थित पिळून घेतलेलं, एकदम सुक्कं करून घेतलेलं आहे. इथे 2 चमचा भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. एक बारीक कांदा पातळ असं उभे काप करून घेतलेलं आहे, आणि कोथिंबीर थोडीशी 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे, आणि 1 पाव कप सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याचे काप करून घेतले आहेत. पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ वापरायचं आहे. तर आधी आपण कोथिंबीर, लसूण, जिरे आणि सुकं खोबऱ्याचं जाडसर वाटण करणार आहोत. तर आधी वाटण करायला घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, जिरे, लसूण, याच्यातच आपण खोबरं टाकणार आहोत, आणि आता हे जाडसर वाटून घेऊया. तर कढई गरम झालेली आहे. आपण थोडं तेल टाकूयात. 1 टेबलस्पून होईल इतकं तेल. आता आपण याच्यामध्ये कारले टाकूयात. आता कारले आपण तेलावरती छान परतून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं आपण तेलावर कारले अशी छान परतून घ्यायची. त्याला हलकासा असा भाजलेला रंग आला पाहिजे, म्हणजे याचा कडवटपणा कमी होतो. आपण तेलावर जरा फ्राय केलं, हलका हलकासा रंग यायला लागलेला आहे.
तर छान रंग आले आहेत. आपण याच्यात कांदा टाकूयात. तर आपण कारली बाहेर काढायची नाहीत, कांदा याच्यातच टाकायचा. त्यामुळे आपण एकदम कांदाचा पातळ स्लाईस करून घेतलेला आहे आणि एक छोटासा कांदा घ्यायचा. पूर्ण कांदा तेलावर परतायचा आणि आता गॅस मंद करून म्हणजे एकदम स्लो करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तर गॅस मंद करून एक 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. पाणी वगैरे काही वापरायचं नाही आहे सध्या, म्हणजे त्या कांद्याच्या पाण्यामध्ये कारलं आणि ते चांगलं वाफलं जातं आणि ते व्यवस्थित शिजलं जातं. आपण आता हे चांगलं करतोय. कांदा पण आता व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपण हा जे वाटण केलं आहे ना जाडसर, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि जिरे याच्यात टाकूयात आणि छान परतून घेऊयात. आणि आपण कारल्याला मीठ लावलेलं होतं आणि ते मीठ कारल्यामध्ये मुरलं जातं, त्याच्यामुळे मीठ आपण हे मसाल्याच्या अंदाजाने टाकायचं, नाहीतर ही भाजी खारट होते. तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. आणि आता याच्यात हळद आणि एक लाल मिरची पावडर टाकूया. पाव चमचा हळद, गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि 1 चमचा मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडणार आहोत, म्हणजे 1 पाव वाटी एवढं होईल इतपत पाणी शिंपडणार आहोत, म्हणजे तो मसाला व्यवस्थित भाजला जाईल आणि शिजला जाईल, म्हणजे कच्चेपणा त्याचा निघून जाईल. तर मी एवढं पाणी टाकणार आहे. आणि एकदम मंद गॅसवरती 2-3 मिनिटासाठी ठेवून देणार आहे. दोन मिनिटानंतर बघूयात. तर 2 मिनिटं झाली आहेत, आपण खोलून बघूयात. तर पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आपण टाकलेलं. आपण कारलं शिजलं आहे का चेक करूया. आपण असं त्याला दाबून बघायचं. तर हे शिजलेलं आहे. आणि जर शिजलं नसेल तर परत थोडंसं पाणी शिंपडायचं आणि झाकून ठेवायचं 1 मिनिटासाठी वगैरे. तर आता हे कारलं शिजलेलं आहे. मी याच्यात आता शेंगदाण्याचं कूट टाकते. तर आवडीनुसार कमी जास्त 1 चमचा 2 चमचे जसं हवं तसं. आता आपण हे जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं. त्याला मस्त त्याचं परतून घ्यायचं. गॅस थोडा मीडियम करायचा, म्हणजे एकदम कारलं सुक्कं सुक्कं होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपली ही सुकी कारल्याची भाजी तयार आहे. अजिबात कडू लागत नाही. तर आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया. आपण आता सुकं कारलं तर करून घेतलेलं आहे. आपण आता दाटसर अशी मिक्स भाजी करणार आहोत. तर त्यासाठी आपण मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत. इथे मी 1 बटाटा अशापैकी कट करून घेतलेला आहे. फ्लॉवर घेतलेला आहे 1 कप. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. 1 कप वाटाणा घेतलेला आहे. हा ताजा वाटाणा आहे. आणि अर्धा कप गाजर आहे, अशा प्रकारे त्याचे क्यूब्स केलेले आहेत. आणि सिमला मिरची 1 आहे. फरसबी आहे अर्धा कप. आणि पनीर आहे 1 कप. चवीनुसार मीठ वापरायचं आहे. आणि ह्या सर्व भाज्या आपण आहेत. आणि आता मसाल्यामध्ये आपण जे करणार आहोत ते इथे 3 मोठे कांदे असे उभे पातळ काप करून घेतले आहेत. 3 मोठे टोमॅटो काप करून घेतले आहेत. कोथिंबीर, 1 इंच आलं आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या. आणि तमालपत्र आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. एक 5-6 लवंग, 5-6 मिरी, एक 6-7 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे धणे. तर हे आपण आधी भाजून घेणार आहोत मसाला.
तर चला सुरुवात करूया. आधी मसाला भाजून घेऊया. तर कढई गरम झाली, आपण तेल टाकूया. 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. आता हा कांदा जरा लवकर भाजण्यासाठी आपण याच्यात मीठ टाकूया. कांदा चांगला आपण लालसर रंगावर परतून घेणार आहोत. आता कांदा आपला अशा प्रकारे थोडा लालसर झालेला आहे. आपण ही सर्व भाजी कमी तेलात परततो आहे मसाला. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. आपण हे कांदा आणि टोमॅटोचं पातळ काप केल्यामुळे मसाला लवकर भाजला जातो. तर आता हे टोमॅटो एकदम असे मऊ पडले. आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण टाकूया. आलं लसूण 1-2 मिनटं परतून घ्यायला. त्याच्यातच आपण हे 2 चमचे धणे टाकले. आपण पूर्ण मसाला परतेपर्यंत गॅस फास्टच ठेवायचा. 1 चमचा जिरे. आता आपण याच्यात थोडे काजू टाकूयात. मी काजू दाखवायला विसरले. एक अर्धी वाटी म्हणजे 10 ते 15 असे काजू टाकूयात. आणि आता लवंग, दालचिनी, मिरी आणि आता गॅसचा पुन्हा मीडियम केलेला आहे. आता याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकूया. आपल्याला याचं वाटणच करायचं आहे, त्यामुळे आपण थोडीशी कोथिंबीर अशीच टाकली तरी वाटली जाते. तर आता हे चांगलं आपण 1 मिनिट असं परतूयात मीडियम गॅसवर. तर 1 मिनिट झालं आहे. आपण हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून ठेवूया. आणि थंड झाल्यानंतर आपण तो मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. तर आधी आपण मसाला काढूया. गॅस बंद करूया. तर आपला मसाला जो भाजला होता तो थंड होईपर्यंत मी पीठ मळून घेतलं. आपल्याला फुलके बनवायचे आहेत. तर 2 कप पीठ मी मळून घेतलेलं आहे. आणि आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर त्याच्या आधी आपण गॅस चालू केला आहे. कढई गरम झाली. आपण त्यात तेल टाकूया आणि सर्व भाज्या आपण थोड्या तेलावर परतून घेणार आहोत. इथे मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे. आपण आधी फ्लॉवर टाकूया. आता आपण फ्लॉवर टाकल्यानंतर 1 अर्धा मिनिट आपण याला चांगलं परतूयात. अशा आपण प्रत्येक भाजी अर्धा ते 1 मिनिट परतायची, म्हणजे त्याला थोडंसं तेलाचा कोट आला पाहिजे. आता 1 मिनिट झालेलं आहे. आपण गाजरं टाकूया. अर्धा 1 मिनिट झालं की आपण परत टाकूया. आपण परत टाकूया.
1 टेबलस्पून तेल टाकलं, त्याच्यावरतीच भाज्या परततोय. आता आपण शिमला मिरची टाकूया. भाज्या भाजायला असं चटचट कसा आवाज येते बघा. शिमला मिरची व्यवस्थित अशी भाजली जाते. आता शिमला मिरची थोडे थोडे डाग पडले. आपण अर्धा ते 1 मिनिट चांगलं परतायचं. शिमला मिरचीचे थोडे डाग पडलेले दिसले की आपण मग वाटाणा टाकूया. आता 1 मिनिट परतल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि भाज्या काढून घ्यायच्या. वाटाणा पण असं तेलावर चांगला डाग पडला पाहिजे. तोपर्यंत आपण जो पहिली फ्लावर टाकलेला पहिली भाजी तो तरी करपलेला नाही बघा. म्हणजे अशा प्रकारे आपण भाज्या भाजून घ्यायच्या. ते करपला नाही पाहिजेत, पण त्याला तेलाचा कोट आला पाहिजे आणि एक लाईट असं ब्राऊन झालं पाहिजे. आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केला आपण अर्धा मिनिट याच्यातच परतूया. तर उष्णतेवरती अजून त्या छान परतल्या जातात. आता आपण त्याच कढईमधल्या सर्व भाज्या काढलेल्या आहेत, त्याच्यामध्येच आपण 1 टेबलस्पून तेल घेऊया. आणि आपण पनीर फ्राय करून घेतलेलं नाही आहे, कारण फ्राय केलं की ते थोडंसं जास्त चिवी होतं. तर आता आपण याच्यामध्ये असं बारीक केलेलं आपण जी पेस्ट आहे ती टाकूयात. अशा प्रकारे मी सर्व पेस्ट अशी बारीक करून घेतलेली आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपण आधी त्याचं तमालपत्र टाकूयात. आणि आता आपण हे मसाला टाकूया. आणि आपण हा मसाला एकदम अर्धा ते पाऊण कप पाणी वापरून बारीक वाटलेला आहे. जास्त पाणी वापरायचं नाही, खूप पातळ करायचं नाही, नाही तर मग असं शिजताना तो आपण भाजताना त्याचे असे थेंब उडले जातात. आता आपण चांगलं तेल सुटेपर्यंत चांगला आपण मसाला भाजून घेऊया. आपण गॅस फास्ट करूया. आणि आपण एका बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं, म्हणजे आपल्याला भाजीत पाणी गरम वापरायचं आहे म्हणून. आपण हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे. आता हा मसाला बाजूने सुटायला लागलेला आहे. आपण एवढा त्याला चांगला परतलेला आहे आणि असं तेल सुटल्यासारखं होतं. आपण तेल कमीच वापरलं आहे, पण ते असं बाजूने सुटला की समजायचं मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकणार आहोत. आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर. तर तुमच्या आवडीनुसार हे लाल मिरची पावडर कमी जास्त तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये मी थोडीशी कलरवाली घेतलेली आहे, म्हणजे काश्मीरी मिरची पावडर, आणि थोडीशी तिखटवाली घेतलेली आहे. तर तो तिखट तुमच्या अंदाजाने कमी जास्त टाकू शकता. गॅस स्लो करूयात. गॅस एकदम स्लो ठेवायचा, नाही तर पण याच्यात गरम पाणी ओतायचं आहे. तर आपण मसाल्याचं वगैरे सर्व पाणी असं गरम करून ओतणार आहोत. तर आता आपण हे गरम पाण्याच्यात ओतूया.
आपल्याला ह्या भाज्या आता शिजवून घ्यायच्या, त्याच्या हिशोबाने आपण पाणी ओतायचं आणि आपल्याला किती रस्सा हवा आहे दालसर त्या हिशोबाने पाणी ओतायचं आहे. तर मी अजून पाणी ओतते. आता आपण आणखीन पाणी ओतूया गरम. आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत, त्या हिशोबाने आपल्याला पाणी लागणार आहे. तर मी हे सर्व पाणी ओतते. आपल्याला जास्तीत जास्त 4 कप पाणी लागलेलं आहे. आणि आता ह्याला उकळी आली की आपण ह्या भाज्या त्याच्यात टाकूयात. आता हे आपल्या रश्श्याला उकळी आलेले आहे, आपण त्या सगळ्या भाज्या टाकू याच्यात. आणि आता ह्याच्यात सर्व मिक्स करून मीठ टाकूयात. आणि आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून मीडियम टू स्लो गॅस करून झाकून ठेवूया आणि भाज्या मंद गॅसवर शिजू द्यायच्या. आणि पनीर आपलं भाज्या 80-90% शिजल्यानंतर पनीर टाकायचं. पनीरला शिजायला जास्त वेळ लागत नाही. मग शेवटच्या 10% भाज्याबरोबर पनीर शिजलं जातं. तर आता आपण हे 10 मिनटासाठी मंद गॅसवरती झाकून ठेवूया. तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आपण भाजीला फोडणी द्यायच्या आधी पीठ मळलेलं आहे आणि आता भाजी शिजायला घातल्यानंतर परत थोडं मळलेलं आहे. तर भाजी शिजतच आलेली आहे. तर आपण फुलके तयार करून घेऊया. तर आता आपण फुलक्यासाठी गोळे तयार करूया. तर एक लिंबाच्या आकारा एवढा आपण फुलका तयार करायसाठी असा गोळा घेऊयात. असं प्रेस करून त्याला व्यवस्थित गोल करायचा. अशा आपण एक 4-5 करून घेऊया. थोडं हाताला पीठ लावायचं. आपण पीठ जास्त पातळही नाही केलं आणि जास्त घट्टही नाही ठेवलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला फुलकी लाटता येईल अशा पद्धतीने पीठ आपण मळलेलं आहे. तर आपण हे 4 गोळे करून घेतलेत. आता आपण हे थोडंसं असं कोरड्या पिठामध्ये डिप करून आपण असं करून घ्यायचं. आणि फुलका आपण एका साईडूनच लाटणार आहोत. हलक्या हाताने असं फिरवत लाटायचं आहे आपण. आणि पिठाचा जास्तीत जास्त वापर करायचा नाही आहे, शक्य तेवढा कमी वापर करायचा. आपल्याला वाटलं आपल्याला फिरत नाही ना, तर थोडंसं पीठ टाकायचं. आणि जास्त मोठाही लाटायचं नाही, जास्त पातळही नाही, हलक्या हाताने लाटायचं म्हणजे तो व्यवस्थित लाटला जातो. आणि असंच आपण एका ताटामध्ये काढून ठेवूया. असे 4-5 करून घेऊया. आता आपण हे 10 ते 15 मिनटासाठी मंद गॅसवर झाकून ठेवलं होतं. तर आपण भाज्या शिजलेल्या आहेत, चेक करूया. तर हा बटाटा शिजलेला व्यवस्थित, सर्व भाज्या शिजल्यात. आता आपण पनीर टाकूयात. गॅस मंदच ठेव आणि हलक्या हाताने आपण याला मिक्स करूयात. आणि परत एक 5 मिनटासाठी आपण मंद गॅसवर झाकून ठेवूया. तर 5 मिनटं झालेत. आपण बघूया भाजी कशी झाली ती. सुगंध किती छान येतो. आपण गॅस थोडा फास्ट केलेला आहे. आपले व्यवस्थित झालेले आपले पनीर पण झाले असतील 5 मिनटात व्यवस्थित शिजून. तर आता मी गॅस बंद करते आणि भाजी बाजूला ठेवून द्यायची आणि फुलके भाजून घ्यायचे. गॅस बंद केला. आता आपण हे फुलके भाजून घेऊयात. तवा आपला व्यवस्थित गरम झालेला पाहिजे. आपण सर्व बाजूने असा व्यवस्थित भाजून घ्यायचा. हाताला भाजत असेल तर असं उलटण्याने सर्व बाजूने असा कडेने भाजून घ्यायचा.
एकदा का व्यवस्थित मागची साईड भाजली की आपण तवा काढून आपण हा फुलका गॅसवर ठेवायचा आणि गॅस थोडा फास्ट करायचा. असा आपला मस्तपैकी फुलका भाजून तयार होतो. आपण आधी मीठ घेऊया, लिंबाची फोड, कैरीची चटणी, कोशिंबीर. आपण कोशिंबीर देण्यापूर्वी याच्यात मीठ मिक्स करून घेतलेलं आहे. कोशिंबीर नंतर आपण थोडंसं लोणचं देणार आहोत. आता आपण पापड आपण भाजून घेतलेले आहेत आणि पापडाबरोबरच आपण पालकची वडी देणार आहोत आणि भात आपण इथे बरोबर मध्यमोत त्याच्यावर थोडंसं वरण, थोडंसं तूप. आपण तूप गरम करून टाकायचं आहे. त्या बाजूला लापशी ठेवणार आहोत आणि फुलके. आपण कडू कारल्याची सुक्की भाजी आणि आपली मिक्स भाजी आपण घेऊया. ताई आपण आपली मिक्स भाजी ठेवली. तर अशा प्रकारे आपली ही थाळी अशी व्यवस्थित सजली आहे. आपली गुढीपाडवा विशेष अशी थाळी तयार आहे. तर तुम्हीही अशा प्रकारे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. आपली मस्तपैकी अशी षडरसयुक्त म्हणजे 6 रसांनी परिपूर्ण असलेली आणि डाएट फ्रेंडली असलेली, कमी तेलात आणि कमी गोड बनवलेली अशी ही गुढीपाडवा स्पेशल थाळी. याचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या आणि अशा प्रकारे याच्यातल्या रेसिपी बनवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा विशेष थाळी बनवली आहे. तर त्याच्यामध्ये आपण 6 रस वापरून ही थाळी बनवली आहे आणि कमी तेलात आणि कमी गोडमध्ये बनवली असल्यामुळे ती डाएट फ्रेंडली सुद्धा आहे. तर तुम्ही अशा प्रकारे थाळी बनवा किंवा याच्यातल्या कुठली भाजी, कुठला प्रकार आवडला असेल तो बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचे बटन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला ते बघायला मिळतील. तर भेटू एका नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत राहा अस्सल चवीचा, उत्तम स्वादाचा, घरच्या आपुलकीचा काटा चमचा. धन्यवाद.